नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. हा हप्ता नेमका कधी येणार यावर हा व्हिडिओ आहे. बघा, लाडक्या बहिणीचा जो मे महिन्याचा हप्ता आहे, हा किती लांबणार, हा हप्ता किती लांबणार व मे जून हप्ता एकत्र 3,000 रुपये मिळतील का? तर हा जो प्रश्न आहे, हा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात आहे, की आपल्याला 1,500 रुपये मिळतील की 3,000 रुपये मिळतील. 3,000 रुपयामध्ये बघा मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळणार का? तर ही सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे. तर कृपया करून व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपण अशीच नवीन नवीन अपडेट आणत असतो. चला व्हिडिओला मग सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मित्रांनो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जो मे महिन्याचा हप्ता आहे, हा कधी येणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचा आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता हा आलेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात आले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता जर कोणाला आला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर आपण उपाय करू आणि त्या हप्ता तुम्हाला द्यायला लावणार आहोत. म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की सर मला लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता आला नाही आणि एप्रिल सुद्धा आला नाही. बघा, एप्रिलचा हप्ता ज्यांना आला नाही ते सुद्धा कमेंट करा. पण आता या संदर्भात एक नवीन अपडेट पुढे आलेली आहे. मित्रांनो बघा, आपण एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओत आणलेली आहे, की जो मे महिन्याचा हप्ता आहे त्यावर आपण अपडेट आणलेली आहे. चला ही अपडेट आपण बघून घेऊया सविस्तर. बघा, लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीने सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे, महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळेच महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय झालेला आहे. मित्रांनो बघा, या लाडक्या बहीण योजनेमुळेच विधानसभा निवडणुकीत महाविजयी झाल्याचे बोलले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिलांना 1,500 रुपये देण्यात येत असते, हे सर्वांना माहीत आहे. व काही महिलांनाही ते 1,500 ऐवजी 3,000 रुपये मिळतात. तर बघा, 3,000 रुपये त्यांनाच दिलं जातं ज्यांना मागचा हप्ता आला नसेल किंवा दोन्ही हप्ते एकदाच आला असेल. बघा, 1,500 असे दोनदा काही महिलांना इथे येणार. तर हा जो मेचा हप्ता आहे, या मेच्या हप्त्यात सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये येण्याची इथे शक्यता आहे. तर बघा, मे महिन्याचा हप्ता कधी येणार? तर बघा, लाडक्या बहिणीचा दरमहा 1,500 रुपये देण्यात येत असतात. दर महिन्याला इथे त्यांना 1,500 रुपये देण्यात येत असतात. एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता मे. मित्रांनो बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता हा प्रत्येकाला मिळालेला आहे जवळपास, आणि ज्यांना नाही मिळाला त्यांनी मला कमेंट करून सांगा, मी त्यांना एप्रिलचा हप्ता द्यायला लावणार आहे. आता मे महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मे महिन्याचा जो हप्ता आहे हा कधी जमा होणार? तर आतापर्यंत टोटल इथून 21 दिवस उलटून गेलेले असून आतापर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नाही. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचा जो मे महिन्याचा हप्ता आहे हा नेमका कधी मिळेल याबाबत कुठलीच माहिती आलेली नाही. कुठलीच शासनाकडून आपल्याला अपडेट मिळालेली नाही, की मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल. त्यांनाकडनं कुठलीच अशी तारीख देण्यात आलेली नाही. तर हा नेमका कधी मिळू शकतो हप्ता, हे आपण इथे बघूया. नवीन अपडेट काय आहे तर बघा, आत्ताच एका नवीन अपडेटनुसार येत आहे, की साम टीव्हीने एक दिलेल्या वृत्तानुसार. मित्रांनो बघा, आपण इथे बातमी एक साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती बघत आहोत. एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे मध्ये सुरुवातीला मिळाला होता. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे मध्ये मिळाला होता. तर यामधून एक अंदाज आपण ते आणू शकतो, की त्यामुळे आता मे महिन्याचा जो हप्ता आहे हा जून मध्ये मिळण्याची इथे शक्यता आहे. मित्रांनो बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये येण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे. मे आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र इथे देण्यात येऊ शकतो. मित्रांनो बघा, तुम्हाला इथे मे आणि जूनचा जो हप्ता आहे हे इथे 1,500 प्लस 1,500 असे टोटल तुम्हाला इथे 3,000 रुपये इथे देण्यात येणार आहे. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींना इथे टोटल 3,000 रुपये मे आणि जूनचा हप्ता इथे देण्यात येणार आहे. तर हा हप्ता तुम्हाला जूनच्या सुरुवातीला मिळण्याचे जे चान्सेस आहे. बघा, तसे झाले तर मे आणि जून अशा दोन्ही महिन्याचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो बघा, नेमके पैसे कधी येणार? तर बघा, आतापर्यंत 10 हप्ते तुम्हाला मिळालेले आहे. मित्रांनो, हा जो 11वा हप्ता आहे हा लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपये देण्यात येत असते, हे 1,500 रुपये मे आणि जूनचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये इथे तुम्हाला देण्यात येणार आहे. बघा, पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात देण्यात आलेले आहे. आता मे महिन्याचा म्हणजे 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. मित्रांनो बघा,
लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा जो हप्ता आहे हा लवकरच खात्यात येणार आहे. बघा इथे मे प्लस जून असे 2 हप्ते आता तुम्हाला इथे मिळणार आहे. मे आणि जूनचे हप्ते तुम्हाला इथे मिळणार आहे. असे टोटल तुम्हाला इथे मित्रांनो 3,000 रुपये इथे येणार आहे. खात्यात तुमचे 3,000 रुपये इथे देण्यात येतील. तर सर्वांना शुभेच्छा. बघा लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. तर आपले जर काही काम राहिलं असेल बँकेचं तर लवकरात लवकर तुम्ही क्लिअर करा आणि डीबीटी मार्फत हे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. जर आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओला शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत. धन्यवाद.